विद्यार्थी मित्रांनो, एम्प्लॉयमेंट एम्पॉवरमेंटमध्ये आज आपण एक छोट्याशा मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, म्हणजे प्रोसेस ऑफ एम्प्लॉई एम्पॉवरमेंट. यावर आज आपण एक थोडक्यात चर्चा करू. सक्षमीकरण ही संस्थेतील कर्मचाऱ्यांना शक्ती, अधिकार, जबाबदारी, संसाधने, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि कामाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया आहे. सशक्त कर्मचारी स्वनिर्देशित आणि स्वनियंत्रित असतो. सशक्तीकरणामध्ये कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. कर्मचारी सशक्तीकरण हे असा मार्ग आहे ज्यामध्ये व्यवसाय संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दिवसाच्या दिवसातील क्रियाकल्पामध्ये विशिष्ट प्रमाणात स्वायत्ता आणि नियंत्रण प्रदान करत असते. कर्मचारी सशक्तीकरणाचे एक मुख्य तत्त्व म्हणजे कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे आणि ते निर्णय योग्य आहेत की सुनिश्चित करण्यास मदत करण्याचे साधन प्रदान करत असते. कर्मचारी सबलीकरणामध्ये, सशक्तीकरणामध्ये, सक्षमीकरणामध्ये कर्मचारी सबलीकरणाची सशक्तीकरण ही प्रक्रिया ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ती सतत चालणारी आहे, जी व्यवसाय संस्थेच्या मूल्य आणि संस्कृती आणि निर्णय घेण्याच्या मॉडेलच्या संपूर्ण परिवर्तनावर जोर देत असते. हे सर्व एका दिवसात साध्य केले जाऊ शकत नाही. यासाठी वर्षानुवर्ष तो प्रत्यक्षात आणतानाही त्याचा परिणाम दिसून येतो. पण कर्मचारी सक्षमीकरणाची, सबलीकरणाची प्रक्रिया व्यवसाय उद्योग संघटनेमध्ये किंवा कर्मचारी सबलीकरणास सुरुवात करण्याच्या जे काही विविध टप्पे आहेत, जे विविध प्रक्रिया आहेत, त्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम मी असं म्हणेन, पहिली प्रक्रिया म्हणजे कंपनीची दृष्टी आणि लक्षणे परिभाषित करणे. व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांना कंपनीच्या दीर्घकालीन दृष्टी आणि दृष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी अल्पमुदतीच्या लक्ष्यासह परिचित करणे अत्यावश्यक असते. या प्रक्रियेसोबतच दुसरी प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापनाची धारणा बदलणे. कर्मचाऱ्यांच्या सबलीकरणात व्यवस्थापनाचा विश्वास आणि विचार प्रक्रियेचे परिवर्तन करणे आवश्यक असते. त्यासोबतच तिसरा प्रक्रियेचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांची कौशल्य आणि कौशल्य निश्चित करणे. कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचे आणि कार्यक्षमतेबद्दल निश्चितच त्याचं संशोधन करणे, त्याच्या अंगी असणारी गुण शोधणे ही कर्मचारी सबलीकरणाची निश्चितच पुढची पायरी आहे. कर्मचाऱ्याच्या निर्णयावर होणारा परिणाम काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तोही एक टप्पा आहे. मग अधिकार मिळाल्यानंतर कर्मचाऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या भविष्यातील निर्णयाला, व्यवसायाच्या निर्णयाचा आपल्या व्यवसाय संस्थेवर काय परिणाम होईल हे गृहीत धरणे आवश्यक असते. मग संस्थेला होणाऱ्या नुकसानीचे मूल्यमापन करणे हेही या ठिकाणी मूल्यमापन करणे अत्यावश्यक असते. त्यासोबतच एक संघ तयार करणे. व्यवस्थापक विशिष्ट कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांचा एक गट तयार करत असतात. व्यवसाय संघटनेमध्ये महत्त्वाचा भाग, महत्त्वाचा टप्पा, आपली व्यवसाय संघटना ही एकसंघ आहे याची निर्मिती करणं अत्यावश्यक असते. संघटनेमध्ये एकात्मता, व्यवसायाप्रती आत्मीयता या गोष्टीबरोबरच व्यवस्थापक विशिष्ट कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांचा एक विशिष्ट गट तयार करत असतात आणि आपली व्यवसाय संघटना मजबूत करत असतात आणि ते सक्षमीकरणासाठी ती प्रक्रिया अत्यावश्यक असते. त्यासोबतच संपूर्ण माहिती सामायिक करणे. व्यवस्थापकांना संस्थेशी संबंधित सखोल माहिती आणि त्यांच्याद्वारे कार्य करणे आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांशी ती माहिती सामायिक करणे अत्यावश्यक आहे. प्रशिक्षण आणि मार्गदर्शन. कर्मचाऱ्यांना विशिष्ट कार्य करण्यासाठी आणि हुशारीने निर्णय घेण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि पर्यवेक्षण दिले जाते. आज प्रत्येक टप्प्यामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये आणि माहिती तंत्रज्ञानाच्या काळामध्ये कर्मचाऱ्याला सतत
प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते आणि ते व्यवसाय संघटनेनं पुरवणं अत्यावश्यक असतं. निर्णय घेण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि पर्यवेक्षण यासाठी निश्चितच व्यवसाय संघटनेनं प्रयत्न करणे अत्यावश्यक असते. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी व्यवस्थापकांनी त्यांच्या आकांक्षा अंमलात आणण्याऐवजी कर्मचाऱ्यांनाही ते सांगायला हवे, जेणेकरून त्यांना काय साध्य करायची आवश्यकता आहे हे स्पष्ट होईल. यासोबतच अभिप्रायसुद्धा सामायिक करणे अत्यावश्यक असते. शेवटी सक्षमीकरणाची प्रक्रिया म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल उत्साहवर्धक अभिप्राय देणे, एक अधिक चांगले कार्य करण्याची प्रक्रिया आहे. त्याला निश्चितच त्यामध्ये सामायिक केलं पाहिजे. मग वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट यामध्ये चर्चा करत असताना वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट WPM असं आपण याला शॉर्टमध्ये म्हणतो, यावर आपण पुढील तासिकेमध्ये सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. मग वेगवेगळ्या स्टेप्स ऑफ एम्प्लॉयमेंट एम्पॉवरमेंट याच्या आपण पाहिल्या. यापूर्वीच्या तासिकेमध्ये बेरियर्स ऑफ एम्प्लॉय एम्पॉवरमेंट यावर सविस्तर चर्चा केली आणि सुरुवातीचे काही लेक्चर्स आपण कन्सेप्ट ऑफ एम्प्लॉयमेंट एम्पॉवरमेंट यावरही सविस्तर चर्चा केलेली आहे. मी या सगळ्या सविस्तर चर्चेतून निश्चितच त्यातील काही MCQसाठी ही माहिती, ही लेक्चर्स आपल्याला निश्चितच उपयोगी ठरते असं गृहीत धरून पुढचं लेक्चर हे वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट हा खरा तर या टॉपिकमधीलच सर्वात महत्त्वाचा भाग, जेणेकरून कामगाराच्या आपल्या व्यवस्थापनात सहभाग घेण्यासाठी, व्यवस्थापनामध्ये त्याला सहभागी करून घेण्यासाठी असा महत्त्वाचा भाग आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. जेणेकरून कामगारांचा जर व्यवस्थापनामध्ये सहभाग असेल, निश्चितच आपल्या औद्योगिक लोकशाहीमध्ये कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेतल्या जातं. त्याची मानसिकता दृढ करण्यासाठी, त्याची कौशल्य, त्याची गुण त्याला वाव देण्यासाठी निश्चितच अनेक व्यवसाय संघटनेमध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोबत कलागुणाचा कौशल्यप्राप्त कर्मचारी त्याला निश्चितच आपल्या व्यवसायाच्या विकासासाठी, उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी त्याला आपल्या व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेतला जातो आणि त्याच्या अंगी असलेल्या गुणांचा, कौशल्याचा आपल्या व्यवसायाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला जातो. मग आजच्या या व्यवसाय संघटनेमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. विश्वास आणि विश्वास, कर्मचारी आणि मालक ह्या आज औद्योगिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचा भाग समजला जाणाऱ्या एका नाण्याच्या दोन बाजू, एक बाजू कर्मचारी आणि एक बाजू मालक, ही जर दोन्हीही विवादास्पद, कसलाही विवाद नसताना या ठिकाणी जर एकोप्याने कर्मचारी आणि मालक हे संबंध जर चांगले असतील तर निश्चितच त्या व्यवसायाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. मग आज आपण मोठमोठ्या व्यवसायाचा विस्तार पाहता आज या भांडवली युगामध्ये, कॉर्पोरेट जगतामध्ये मोठमोठी उद्योग व्यवसाय, विश्वास आणि विश्वास, कर्मचारी आणि मालक आणि जबाबदारी या दोनच गोष्टीवर आज व्यवसाय संघटना मोठ्या प्रमाणात पुढारलेल्या आपण पाहत आहोत. टाटा कंपनी असेल, रिलायन्स असेल, आज मोठमोठी कर्मचारी संख्या असलेली
अनेक मोठी उपक्रमे आज आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहे, ज्यामध्ये टाटा असेल, बिर्ला असेल, रिलायन्स असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, असे अनेक कंपन्यांची नावं सांगता येतील. या व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यावर टाकलेला विश्वास असेल, कर्मचारी आणि मालक संबंध असतील, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील, निश्चितच यातूनच कर्मचारी सक्षमीकरण झाल्याशिवाय राहत नाही. आज आपण याच ठिकाणी थांबू. पुढील लेक्चर वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट यावर आपण पुढील तासिकेमध्ये चर्चा करू.